मॅडम हे बघा ना, चार चार आहेत भरलेत, जा ना. आम्ही 4 सीट भरून चाललेत ना, 4 सीट भरतात ना, 4 सीट अलाउड आहे का? अलाउड आहे का? मग करा ना कारवाई मॅडम, कारवाई करा ना. मी लांबून थांबवलं त्याला. वाहतूक पोलिसांसमोर 4 सीट रिक्षावाला भरून चाललेत आणि मॅडम सांगतात त्यांच्याकडे मशीन नाहीये. यांच्याकडे मशीन का नाही याचं उत्तर यांच्या वरिष्ठ पोलिसांनी द्यायला पाहिजे. ट्रॅफिक जाम करून ठेवताय, हे खरं आहे. पोलीस होऊन वगैरे काय फरक हे करत नाही. सगळं हप्ते घेऊन सगळं हप्ते घेतात सगळे लोक. जीवित कमी करत नाही, 4 सीट नेतात, पाहिजे तशी भरून येतात आणि ते पोलीस लोक हवालदार काही करत नाही. समोर 4 सीट बघितलं, मी बघितलं, ऐकलं तुमचं, बरोबर आहे. 4 सीट नेतात. तर इथे पुढे सबवे समोर जी कॅबिन आहे, ही कॅबिन वाहतूक पोलिसांची आहे की संघटनेची आहे? मग ती संघटनेचीच कॅबिन आहे, संघटनेचीच कॅबिन आहे. आपली आपण ट्रॅफिकचा आपला काही विषय नाही. टॉप 10 महाराष्ट्र न्यूज चॅनल मधून मी दीपक कोटेकर. यावेळेला मी उपस्थित आहे विरार स्थानकाजवळ. काल या ठिकाणी एक हाणामारीचा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे. आपल्यासोबत यावेळेला ट्रॅफिक पोलीस आहेत. सर, काल या ठिकाणी जी हाणामारी झाली तेव्हा तुम्ही होतात काही? आता इथे पुढे सबवे समोर जी कॅबिन आहे, ही कॅबिन वाहतूक पोलिसांची आहे की संघटनेची आहे? तर तेच त्या संघटनेनेच दिली ती कॅबिन. पण ती जागा, त्या जागेवरती संघटनेने कोणाला दिले? संघटनेने संघटनेसाठी दिले की वाहतूक पोलिसांसाठी दिले? ती त्याच्यात सीसीटीव्ही कॅमेरे असतात आणि वाहतूक पोलिसांचं पण हे असतं. नाही, पण तिथे वाहतूक पोलीस बसलेलेच नसतात. त्या कॅबिन वरती असं लिहिलेलं आहे, गणेश रिक्षा चालक मालक संघटना. नाही, ती संघटनेचीच कॅबिन आहे. आपली आपण ट्रॅफिकचा आपला काही विषय नाही तिथे. मग त्याच्यामध्ये ट्रॅफिक पोलिसांचा कलर का मारलाय कुठे त्या कॅबिन वरती? तेवढी आपल्याला काही कल्पना नाही. तुम्ही वरिष्ठ तुमचे जे वरिष्ठ आहेत त्यांना कळवत नाहीत? दिवसेंदिवस ट्रॅफिकच्या समस्या वाढत चालल्या आहेत, रिक्षा चालकांमध्ये आपापसात वाद निर्माण होत आहेत. आता तुम्हाला खरं तर तिथे राहायला पाहिजे, ट्रॅफिक जाम तिथे झाले, तुम्ही इथे काम करताय. तिथे ट्रॅफिक होते ना, तिथं पण वेगळे हवालदार आहे, इकडे पण तिथे आता हवालदार नाहीयेत. तर असतील तिकडे, आता गेले असेल चहा पाणी काही वॉशरूमला इकडे तिकडे. आता एक तिकडे असतात, 2 असतात इकडे, एक तिकडे आणि एक इकडे असतात. कुठेतरी ट्रॅफिक कंट्रोल करायचं काम वाहतूक पोलिसांकडनं होत नाही. अनधिकृत रिक्षा चालतायत, रिक्षा चालकांची आणि रिक्षा जास्तपणे आहेत. आता इथे तपासलेत तर तुम्हाला माहिती पडेल. तपासा, सगळ्यांचे परमिट बॅचेस वगैरे तपासा. 20-25 केसेस करतोच आम्ही करताना. तरी पण तुम्ही 20-25 केसेस केल्याच्या नंतर पण रिक्षा इतक्या मोठ्या प्रमाणात येतात, त्याचा थेट फटका इकडच्या प्रवाशांना भोगावा लागतो. वाहतूक जाम होते, वाहतुकीची कोंडी निर्माण होते. संध्याकाळची क्राऊड जास्त असतो ना, त्यामुळे ट्रॅफिक जास्त नाही. पब्लिकला रस्ता छोटा असल्यामुळे जरा ट्रॅफिक जाम होते. तरी आम्ही सुरळीत करण्याचा प्रयत्न करतो. दुसरी लाईन लागते आणि बाजूला परत तिसरी लाईन लागते. मग मागे जे असतात ना सगळे अटकून राहतात. म्हणजे कुठेतरी वाहतूक पोलिसांचं दुर्लक्ष आहे त्याच्यावर. जे असतात तेव्हा ठीक असतं, पण जे नसतात तेव्हा पूर्ण ट्रॅफिक किती होतं. वेळ असतात इथे वाहतूक पोलीस? आता ते मी तर दिवसभर नसतो, पण जेव्हा मी असतो तेव्हा बघतो किती आहे तिकडे. तर तोपर्यंत सगळं सुरळीत असतं, नंतर मग गडबड चालू किती असते. वाजेपर्यंत असतं? आता मी तर दुपारी 1-1.5 वाजता निघून जातो घरी जेवायला, नंतर संध्याकाळी येतो, तोपर्यंत असतात. कधी कधी लवकर निघून जातात. आता बघा, बस टर्न मारताना इथे दिसते, बसला टर्न मारायला जागा नाहीये, त्यात इथे हे मंडप बांधलेला आहे. त्यामुळे कुठेतरी बस इथे चालू शकत नाही, अशी परिस्थिती वसई विरार शहरामध्ये सगळीकडे आपल्याला पाहायला मिळते. कुठेतरी प्रशासनाचा वसई विरार शहराकडे दुर्लक्ष आहे. आता बघा, ही गाडी कशी चालली आहे याचं मी तुम्हाला लाईव्ह उदाहरण दाखवतोय. बघा, ही बस तिथे थांबली, बघा बस तिथे थांबली, लोक बस पकडतायत. म्हणजे साधं स्टँड सुद्धा विरार शहराला प्रशासन देऊ शकलं नाही. यांच्या समोर 4 पुढे ट्रॅफिक जाम करून ठेवताय, हे खरं आहे. पोलीस होऊन वगैरे काय फरक हे करत नाही. सगळं हप्ते घेऊन सगळं हप्ते घेतात सगळे लोक. बघितलं. आता पोलिसांबद्दल, वाहतूक पोलिसांबद्दल लोकांचं काय मत आहे ते देखील आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करतो. जीवित कमी करत नाही, 4 सीट नेतात, पाहिजे तशी भरून येतात आणि ते पोलीस लोक हवालदार काही करत नाही. समोर 4 सीट बघितलं, मी बघितलं, ऐकलं तुमचं, बरोबर आहे. 4 सीट नेतात. पोलिसांसमोर ते बघा मी दाखवतो. ते बघा 4 सीट गेला, बघा. आणि मॅडम इथे उभे आहेत, मस्तपैकी स्टॅच्यू आहेत मॅडम. इथे बिंदास 4 सीट भरून घेऊन जातात आणि मॅडम उत्तर देतात आहेत. आता मॅडम महिला आहेत म्हणून आपण त्यांना काय बोलू शकत नाही, परंतु कुठेतरी वाहतूक पोलिसांचा वसई विरार शहराकडे दुर्लक्ष आहे. त्याचं ताजं उदाहरण. मॅडम, हो मॅडम, हे बघा ना, 4 आहेत भरलेत, जा ना. आम्ही 4 सीट भरून चाललेत ना. 4 सीट भरलेत ना, 4 सीट अलाउड आहे का?
कारवाई चालूच आहे ना, करताय ना. अलाउड आहे का? मग ते करा ना कारवाई, मॅडम कारवाई करा ना. मी लांबून मग थांबवा ना त्यांना, फोटो काढा त्यांचे फोटो काढा, फोटो काढा ना मग त्यांचे. बघा 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 4-4 सीट वाहतूक पोलिसांसमोर 4-4 सीट रिक्षावाला भरून चाललेत आणि मॅडम सांगतात त्यांच्याकडे मशीन नाहीये. यांच्याकडे मशीन का नाही याचं उत्तर यांच्या वरिष्ठ पोलिसांनी द्यायला पाहिजे. जनतेला पूर्ण अधिकार आहे, जनता जनार्दन आहे, जनतेच्या टॅक्स मधून तुम्हाला पगार मिळतो, परंतु इथले वाहतूक पोलीस कसं काम करतात त्याचं एक ताजं उदाहरण आहे. लोक चर्ची गर्दुले मारतात, नंतरला साहेब तिकडे पळतो ते पळतात. जे फांदे मारतात ते अधिकृत रिक्षावाले आहेत की अनधिकृत? बघा दादा, मी एकच बोलतो, हे साहेब लोक आहेत ना, जिथं कर्तव्य करायचं तिकडे करतात, नाही करत असं नाही. सिग्नलला पण ट्रॅफिक होते तिकडे पण बघा, आज सकाळी सिग्नलला होते ते, आज सकाळी सिग्नलला होते. म्हणजे तुम्ही कोणत्या संघटनेत ना? मी संघटनेत नाही, मी एक प्रामाणिक माणूस आहे, आपला रिक्षा चालवतो. चंद्रकांत कन्हेरकर. किती वर्ष रिक्षा 8 चालवतात? वर्षापासून मी इथे रिक्षा चालवतोय. पण इथे बघतो मी 8 वर्ष झालो, हे लोक काय करत काय नाही ते. काहीच नाही करत. हा, काहीच करत नाही आहे. ट्रॅफिक एवढी होते, ट्रॅफिक हे लोक नल्ले लोक करतात, हे जे अनलिगल रिक्षावाले आहेत ते करतात, चांगलेही करतात. तिथे सबवेला जाम ट्रॅफिक करून टाकतात, पब्लिकचे वांदे करून टाकतात सगळे. आता तुम्ही पुढच्या ब्रिजला पण बघितलं तर फुलपाड्यावाले सगळे चर्चे गांजाडू लोक सगळे ट्रॅफिक करतात तिकडेही. इथे लोकांना त्रास होतो, पोलिसांनाही त्रास होतोय, पब्लिकलाही त्रास होतोय, आमच्या इमानदार रिक्षावाले त्यांनाही त्रास होतोय. खरं आहे, या अनधिकृत रिक्षावाल्यांमुळे आता थेट रिक्षावाल्यांनाच त्रास होतो. आपल्यासोबत काही अजून रिक्षावाले आहेत. दादा, तू पण एक रिक्षावाला आहेस, काय नाव आहे तुझं? करण प्रमोशा. इथे समोर एक कॅबिन आहे, ही कॅबिन वाहतूक पोलिसांची आहे की संघटनेची आहे? ॲक्च्युली ते आहे तर वाहतूक पोलीस स्टेशनची. नाव त्यांनी कोणी काय लिहिलं त्याच्यावर आपलं काय घेणं देणं नाही त्याच्यामध्ये. पण आपलं एकच कर्तव्य आहे की साहेब लोक आहे तर तुम्ही तुमची ड्युटी निभवा आणि पेपर लोकांचे चेक करा आणि संध्याकाळच्या टायमाला एवढी ट्रॉफिक होते ना ते तुम्ही बघा. तुम्ही आता या टायमाला हे साहेब इकडे आहेत, त्या ठिकाणी कोणतं साहेब आहे ते आपल्याला माहीत नाही. बाकी साहेबा लोकांना काय बद्दल नाही, हे आपले रिक्षावाले पण थोडे चुकीचे आहेत, त्याच्यामध्ये काहीतरी आहे चुकीचे आहे जे फांदा वगैरे मारतात. मग साहेब कोणाकोणाला बघणार? ठीक आहे सर, कुठे राहता तुम्ही? मी तारवाडीमध्ये राहतो. आता जी काही वसई विरार शहरामध्ये आपल्याला वाहतुकीची कोंडी निर्माण झालेली आहे त्याच्यावरती काही निवारण होण्यासारखं वाटतं का? आता निवारण काय सांगणार सर, ते पण पोलीस आहेत, ते पण ते त्यांचं काम करतच आहेत. हे सगळं का होतंय, कशासाठी होतंय, तुम्हाला काय वाटतं? आता काही लायसनवाले नसतील रिक्षावाले तर ते मध्ये मध्ये फांदा मारत असतात. आता ते साहेब लोक तरी किती लक्ष देणार? त्यांचं असं म्हणणं आहे की वाहतूक पोलीस देखील या सगळ्या गोष्टींवरती किती लक्ष देणार. कारण आपण जर पाहिलं तर काही अनधिकृत रिक्षावाले रिक्षा चालवताना आपल्याला दिसतात, त्याच्यामध्ये काही चर्ची गंजडी रिक्षा चालक देखील दिसतात. काल या ठिकाणी मोठी हाणामारी झालेली आहे. सबवे समोरील वाहतूक पोलिसांची खरं तर ही कॅबिन आहे, परंतु या कॅबिनमध्ये गणेश रिक्षा चालक मालक संघटनेची लोक बसतात. याचा अर्थ काय? कुठेतरी वाहतूक पोलीस कोणाच्या तरी दावणीला बांधले गेलेले आहेत का? आणि या सगळ्यांचा थेट त्रास जो होतो तो प्रवाशांना भोगावा लागतो. संध्याकाळच्या वेळेला इथे मोठ्या प्रमाणामध्ये वाहतुकीची कोंडी निर्माण होते. आता या सगळ्या गोष्टीला जबाबदार वाहतूक पोलीसच असतात. कारण आताच आपण येताना पाहिलं की वाहतूक पोलीस जे कार्यरत आहेत, जे कर्तव्यनिष्ठ आहेत, ते आपलं काम करताना आपल्याला दिसतात, परंतु काही पोलीस असे देखील आहेत जे आपल्या कर्तव्याचा गैरवापर करताना आपल्याला दिसून येतात. टॉप 10 महाराष्ट्र न्यूज, वसई विरार.